जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पानवडीच्या तनिष्का गटाच्या पुढाकारानं तलावातलं गाळ काढण्याचं काम करण्यात आलं। साठलेल्या या पाण्याचं पूजन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पानवडीच्या सरपंच माया मगर, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, तनिष्का गट प्रमुख सुषमा भिसे, पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉक्टर राजेंद्र जगदाळे, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि आयुर्वेद रसशाळेचे व्ही डोईफोडे, सकाळ सोशल फाउंडेशनचे संचालक श्रीराम यादव, वालचंद संचेती, पोपटशेठ ओस्तवाल, शैलेश गुजर, डॉक्टर सतीश देसाई, रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष अरुण साठे, केंद्रीय वनस्पती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मंदार अक्कलकोटकर, डॉक्टर बायोस्फियर्स सईचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पुणेकर, औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योजक सॅम खिडीर, सकाळ माध्यम समूहाचे कार्यकारी अधिकारी अरविंद सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते। सकाळ माध्यम समूह तनिष्का गट यांच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अशी विकासाची कामं होत आहेत असं पवार यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। मार्केट कुठलं आहे, कुठली संधी यांना मिळू शकते याच्या दृष्टीने अनेक व्हॉलंटियर एजन्सीज आपल्यावर आले आहेत। रोटरी क्लब आलेले आहेत, काही डॉक्टर्स आलेले आहेत, काही टुरिझममधील लोक आलेले आहेत, अनेक तज्ज्ञ आलेले आहेत। त्यामुळं लोकांना हेही कळलं पाहिजे की आपण वेगवेगळ्या लोकांचा सल्ला घेऊन आपली प्रगती केली पाहिजे। तुम्हाला कळत नाही, ठीक आहे, तर ती संधी पुन्हा सकाळ देऊ इच्छितं की आपण काय काय करतो। दैनिक ॲग्रोवन मधून रोज शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करीत असतो। अशा यशोगाथा वाचल्यानंतर राज्याबरोबरच परराज्यातील 1000च्या वर शेतकरी फोन करून माहिती घेतात। त्यामुळे शेतकरी शिकतोय, माहिती घेतोय हे सिद्ध झालं आहे। आपण तनिष्काचा हा जो प्रयत्न करतो, महिलांना प्राबल्य देणं, त्यांना महत्त्व देणं आणि त्यांना काम करायला उद्युक्त करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यातनं आणि सकाळी फंडाची थोडीशी मदत, आपले जे सगळे लोक काम पैसे देतात त्याच्यातनं आपली 175 गावं आतापर्यंत हे धरून पूर्ण झालेली आहेत। यावर्षी आपण आणखी 50 गावं तरी नक्की करू शकू। सगळ्यात चांगला भाग आहे की लोकांचा सहभाग होतो आणि त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत काम होतं आहे। स्त्री शक्ती एकत्र आली की काय होऊ शकतं हे या तलावाच्या कामानं दाखवून दिलं असल्याचं तनिष्काच्या गटप्रमुख सुषमा भिसे यांनी सांगितलं। आता हे तर तुम्ही समोर पाहिलेच की महिला शक्ती एकत्र आल्यानंतर किती बदल होऊ शकतो। आज म्हणजे हा विचार अगदी महिलांच्या पासून आला की आपल्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा असतो तो कायम उन्हाळ्यात बाहेरनं पाणी आणायला लागतं 3 किलोमीटरवरनं। जर हा वेळ जर आपल्याला मिळाला तर आपण खूप काही करू शकतो। रोजगार उपलब्ध झाला तर आणखीन बदल होऊ शकतो। गावाची पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात जमीन आसमानाचा फरक पडला आहे। पुढची 2 वर्ष पाऊस पडला नाही तरीही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असं माजी सरपंच हरिभाऊ लोळे म्हणाले। आणि मग आमच्या इकडं तनिष्का गट गेल्या वर्षी स्थापन झाला आणि त्या गटाने गेल्या वर्षी एक छोटासा सिमेंटचा बंधारा तिथला गाळ काढला। त्या गाळाचा उपयोग त्यांनी शेजारी स्मशानभूमीचं पटांगण तयार केलं। त्याचे 2 फायदे झाले, गाळही निघाला आणि त्या मटेरियलमधनं मैदानही झालं। तो फायदा झाल्यानंतर मग तनिष्का गटाने पुन्हा त्यांचा जो दैनंदिन अडचण होती, पाण्याची असेल, आरोग्याची असेल, मग त्यांनी सातत्याने आमच्या गावाच्या पुढं कमिटीच्या पुढं ते मांडण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षी 26 जानेवारी असं ठरवलं त्या महिलांच्या सांगण्यावरनं की हा जर गाळ आपण काढला तर निश्चित याची फायदा पुढच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये टँकरमुक्त गाव होईल। गावात औषधी वनस्पतींच्या लागवडीला खूप वाव आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी अशा वनस्पतींची लागवड केली तर त्याला गिराईकही चांगलं मिळेल असं आयुर्वेद रसशाळेचे व्ही डोईफोडे यांनी सांगितलं। तर या ठिकाणी पाण्याची सोय भरपूर आहे, जमीन चांगली आहे, डोंगरावरती सुद्धा खूप चांगल्या वनस्पती येणं शक्य आहे। त्यामुळं आपण संघटित ग्रुप तनिष्का असो, सकाळ असो यांच्या मदतीने या ग्रामीण भागातल्या लोकांना आवश्यक ते ज्ञान, आवश्यक त्या वनस्पती त्या बनवण्यासाठी किंवा कल्टिवेट करण्यासाठी जे काही करायला लागेल ती सगळी माहिती अशी दिली की खऱ्या अर्थाने सहकार। पुढील 3 महिन्यात जलयुक्त बनलेलं पानवडी गाव धूरमुक्त करण्याचा संकल्प आम्ही सोडल्याचं डॉक्टर राजेंद्र जगदाळे यांनी सांगितलं। तर या परिसरामध्ये असं वाटतं की एक प्रचंड पोटेन्शियल आहे, मात्र काही तंत्रज्ञान हे लोकांपर्यंत पोचत नाही आहे। आणि आमची जी संस्था आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि सकाळ असं पण एकत्र या गावासाठी काय करता येईल असं एक वेगळाच विकास आराखडा करायचा आपण ठरवलेला आहे।
जलपूजनानंतर गावाच्या मंदिरात झालेल्या कार्यक्रमात प्रतापराव पवार यांच्या हस्ते गावाला जलसंधारणाच्या कामासाठी सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीने सुमारे 2.5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला। तनिष्कांनी घडविलेल्या जलसंधारणाच्या इतिहासामुळे आज साऱ्या पंचक्रोशीत गावाची वाहवा होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।